हरी सर्वोत्तम वायू जीवोत्तम गोपाल कृष्ण चरणवंदे. आणि आमचे आजोबा कैलासवासी रामाचार्य वेदव्यासाचार्य मळगी यांना नमस्कार. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. मळगी घराणे आणि विशेषतः स्वर्गीय श्री व्यंकटेश रामाचार्य मळगी यांच्या गौरवगाथेचा हा अल्पसा प्रयत्न. कावेरीबाई सागर, व्यंकटेश, श्रीनिवास, नारायण आणि प्रल्हाद. त्यातील सर्वात लहान प्रल्हाद आज हयात आहेत. बाकीचे जिवंत नाही. त्यांचे साथीदार, पती पत्नी तेही कोणी आज जिवंत नाही. अशा ह्याच्यात आम्हाला आपल्या घराण्याचं, आपल्या लोकांचं माहिती असणं फार अप्रूप असं आहे. त्यासाठी आपण एक प्रयत्न केला होता की 3-1 वर्षापूर्वी सगळ्या थोरा मोठ्यांचे, भावंडांचे छोटे छोटे व्हिडिओ बाईट्स घेतले आणि मळगी घराण्याबद्दल आपण एक आता व्हिडिओ करायचं ठरवलं. परंतु काही कारणास्तव आज ते काम कंप्लीट झालेलं नाही. म्हणून निदान ह्या 50व्या वर्षी दादांच्या बद्दल काही माहिती आपण घ्यावी असं मला वाटलं. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी हुतात्म्य पत्करलं. एखादा योद्धा लढाईमध्ये समजून असतो की आपलं जीवन जाणार आणि तो लढतो. तसंच दादांनी 1974च्या जगप्रसिद्ध इंडियन रेल्वेच्या संपात हिरहिरीने भाग घेऊन, पुढाकार घेऊन एका प्रकारे युद्धच लढत होते. आणि संपाची नोटीस द्यायच्या दिवशी 14 दिवस आधी जेव्हा त्यांनी नोटीस देऊन जनरल मॅनेजरला नंतर कामगार मैदानावर भाषण केलं, त्याच्यानंतरच ते अस्वस्थ झाले होते. त्यांना जाणीव झाली होती की त्यांचा हृदयाचा प्रॉब्लेम होता. 2 अटॅक तर त्यांना आता याच्या अगोदर येऊनच गेले होते. परंतु दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलला जाण्याचं त्यांनी टाळलं आणि कारण दिलं की मी जर चेकअपला म्हणून जरी गेलो तरी मला ॲडमिट करतीलच. आणि म्हणून ते हॉस्पिटलला न जाता पुढे लढत राहिले. आणि 2 तारखेला जेव्हा त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं, त्या पोलीस कस्टडीमध्येच 3रा अटॅक येऊन दादांनी शरीर सोडलं. हे आपल्या लोकांना, खास करून मळग्यांना, पुढच्या पिढींना माहिती व्हावं म्हणून हा खटाटो. आणि याबाबत दादांच्या सार्वजनिक लाईफ किंवा पुढारीपणामध्ये योग्य रीतीने सांगू शकणारा आजच्या तारखेला एकच माणूस, तो म्हणजे माझा मोठा भाऊ सुभाष
राघवेंद्र, आपल्या घरात राघू देखील म्हणतात त्यांना, कारण तो वडिलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीमध्ये हिरिहिरीने होता. 2 तारखेला 2 मे 1974ला त्याला देखील वडिलांबरोबर अरेस्ट केलं गेलं आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस तो तिथेच जवळपास होता. आज आपण एक त्याची मुलाखत घेऊया आणि काही गोष्टी दादाबद्दल समजून घेऊया. नमस्कार. येते ऑडिबल नाही आहे ना? ओके. तर मला एक पहिलाच प्रश्न साधाच विचारायचा आहे की आपण लोणावळ्याला होतो मुख्यत्वे, जास्त मी पाठीमागच्या हिस्ट्रीत जात नाही, आणि त्या लोणावळ्यामध्ये साधारण तुझ्या वयाच्या 11-12व्या वर्षी 1959-60ला आपण मुंबईला ट्रान्सफर आलो. तो जो पिरियड आहे, मला तर विशेष काहीच आठवत नाही लोणावळ्याचं, पण तुला बरंच काही आठवत असेल. तर त्या पिरियडमध्ये पब्लिक लाईफ दादाचं कसं होतं, काही उदाहरणं दिली तर म्हणजे माणूस कसा लिडरशिपमध्ये डेव्हलप होत गेला त्याची आपल्याला एक कल्पना येईल. तर पब्लिक लाईफ दादाचं सुरू झालं रेल्वे जॉईन झाल्यापासूनच, आणि ते कॅबिन एस म्हणून त्याचं मंकीला पोस्टिंग होतं, आणि त्याच वेळेला ते GIP रेल्वेमेन्स युनियन ही जी कामगारांची संघटना होती त्या संघटनेमध्ये त्यांना GH काळे हे त्या काळचे डॉक वर्कर्सचे मोठे पुढारी होते, आणि त्या काळामध्ये मानवेंद्र रॉय हे जे ह्युमॅनिस्ट होते, मानवतावादी म्हणून जे एक विचार घेऊन जगामध्ये आले होते, त्यांचे अनेक लोक फॉलोअर्स होते, मोठमोठे लोक, DB कर्णिक, मणिबेन कारा, यशवंतराव चव्हाण, असे दिग्गज लोक त्या मानवतावादी विचाराला अनुषंगाने आपलं काय सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना ज्या पद्धतीचा समाज घडवायचा होता मानवेंद्र रॉय यांच्या विचारांनी, त्या लोकांच्या बरोबर आपले दादांचं पण मनोमिलन झाल्यासारखं झालं, आणि तेही त्यांच्या बरोबर त्या मुवमेंटमध्ये जोडले गेले. आणि त्या अनुषंगाने कॉम्रेड GH काळे यांनी दादांना या रेल्वे युनियन मध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त केलं म्हणणं बरोबर होणार नाही, पण त्यांच्या संपर्कामध्ये ते आल्यानंतर त्यांनी ते युनियनचं काम सुरू केलं. आणि ते काम सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये, तर कारण तू आता मला इतिहास मुंबईचा विचारतोयस म्हणून मी मागच्या लोणावळ्याचं सांगत नाही, तू म्हणत असेल तर मी लोणावळ्याच्या पण काही गोष्टी सांगू शकेन, कारण त्यांचं खरं काम सुरू झालं लोणावळ्याला ट्रेड युनियनचं. नाही, म्हणूनच मी लोणावळ्यातून सुरू केलं, कारण माझ्या माहितीप्रमाणे दादांना मिलिटरी जॉईन करायची होती. नाही दादा, तुला सांगतो त्यांना अलाव नाही केलं. ते सांगतो तुला मी. ज्या वेळेला बागलकोट वरून त्यांनी ही मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना आता पुढे काय हा प्रश्न होता, आणि आपले रामाचार्य मडगी तर त्यांनी आपल्याला डिवोट करून घेतलं होतं उत्तरादी मठामध्येच्या कामासाठी. आणि ते रामदेवची जी पेटी आहे, ज्या त्या काळामध्ये आता सारख्या गाड्या वगैरे नव्हत्या, बैलगाडीमधूनच प्रवास करावा लागायचा, त्यामुळे ती पेटी सोंगोळ इतर कोणाला असे उचलायला पण देत नव्हते, हे ती सेवा करायची. आणि म्हणून ते जिथे तिथे स्वामी जातील तिथे ते त्यांना जावं लागायचं. आणि हे इकडे बागलकोटमध्येच सगळं परिवार असायचं, आणि बागलकोटमध्येच ते शिकले. आणि शिकल्यानंतर आता पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्या काळामध्ये आणि इव्हन आता सुद्धा काही महत्वाचे निर्णय आयुष्याचे घ्यायचे झाले तर आपल्याकडे आपल्या घरामध्ये ही परंपरा होती की आपण स्वामीजी, त्या काळामध्ये सत्यज्ञान स्वामी होते, त्यांना जाऊन सांगून त्यांच्याकडून मंत्राक्षता घेऊन पुढे त्या कामाला जायचं, ही अशी एक साधारणतः पद्धत. त्या पद्धतीप्रमाणे दादांना मिलिटरीचा एक कॉल आला होता, म्हणून त्यांनी त्यांची मंत्राक्षती घेण्यासाठी ते सत्यज्ञान स्वामींच्याकडे गेले.
आणि सत्यज्ञान स्वामींनी सांगितलं नाही, हे तू मिलिटरीमध्ये जॉईन करायचं नाही. त्यामुळे तो तिथंच त्यांचा विचार राहिला आणि स्वामीजींच्या शब्दापलीकडे आपल्या घरात कोणी काही करत नव्हतं. त्यामुळे तो प्रश्न संपला. मग काही काळानंतर त्यांना पोलिसमध्ये सब इन्स्पेक्टरची भरती होती. तिथे त्यांना कॉल आला होता. त्यावेळेला ते परत स्वामीजींच्याकडे गेले आणि स्वामीजींनी सांगितलं, "नाही, हेही तू करायचं नाही." त्यामुळे ते त्यांनी सोडलं. मग काय करायचं? तर ते अक्षता घेऊन इकडे मुंबईला आले. मुंबईला आले तर ते मुंबईमध्ये तर काय करणार ते? मग त्यांना पुण्यामध्ये एका प्रेसमध्ये प्रूफ रिडिंगचं काम मिळालं. त्यामुळे ते तिथे प्रूफ रिडिंगचं काम त्यांनी पुण्यामध्ये एका प्रेसमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर ते करत असताना त्यांना रेल्वेची, कारण त्यावेळेला काय रेल्वे सर्व्हिस कमिशन वगैरे अशा भानगडी असायच्या नाही. रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट जी व्हायची ती जशी काळाची गरज असेल त्या आधारावरती त्या रिक्रुटमेंट व्हायच्या. तर त्यांना ते त्यावेळेला तो स्लॉट मिळाला आणि जसं तुला मी सांगितलं आधी, की ह्या सगळ्या लोकांच्या संपर्कात पण ते आले होते आणि त्या संपर्कामध्ये आल्या कारणाने ते त्यांचं युनियनचं काम त्यांनी लोणावळ्यामध्ये सुरू केलं आणि ती पोस्टिंग त्यांची झाली मंकी हिलमध्ये कॅबिन एएसए म्हणून. आणि ते असल्या कारणाने मंकी हिलमध्ये काय कोणी राहू शकत नव्हतं. तर सगळं जंगल तिकडे एक कॅबिन, त्याच्या पलीकडे काय नसायचं. तर ते तिथे म्हणून मग त्यांनी लोणावळ्यामध्ये राहायचं ठरवलं. तर कुठे राहायचं मग? मग पहिल्यांदा दातार चाळ म्हणून एक चाळ होती, ती इंद्रायणी नदीच्या काठाशीच होती ती. तर तिथे घर घेतलं गेलं आणि तिथे 1.5 वर्ष राहिले असतील किंवा 2 वर्ष असतील. तर त्यांनी मग काऊर चाळीमध्ये, कारण तिथे नवरत्नांचं घर वरती असायचं आणि नवरत्ने हे आपल्या जवळचे असल्या कारणाने आणि कानडी असल्या कारणाने, महात्मा असल्या कारणाने मग तिथे आपण काऊर चाळीमध्ये राहायला गेलो. आणि काऊर चाळीमध्ये राहत असताना ते जाणं येणं करायचे आणि तोपर्यंत त्यांनी जसं तुला सांगितलं तसं ह्या मोठमोठ्या लोकांच्या संपर्कामध्ये आल्या कारणाने त्यांना त्यांचं आकर्षण होतं आणि म्हणून त्यांनी स्वतःला पण ह्या चळवळीमध्ये वाहून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी काम सुरू केलं GIP रेल्वे मेन्स युनियनमध्ये. हे काम करत असताना त्यांना जीवाभावाचे सहकारी भेटले. मग त्यांनी तिथे लोणावळ्यामध्ये काय गरज आहे, काय आपले प्रश्न आहेत, हे त्यांनी पाहिलं. तर त्यावेळेला तिथे मिनिमम वेज मिळत नव्हतं. गँगमन वगैरे लोकांना मिनिमम वेज मिळत नव्हतं. म्हणून मोठी लढाई दादांनी तिथे मिनिमम वेजसाठी कोर्टामध्ये केसेस टाकून हजारो लोकांना ते मिनिमम वेजचे पैसे मिळवून देण्याचं काम केलं. हे त्याचं पहिलं मोठं काम. आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेट मधून काम करत असताना लोणावळ्याहून तिकडे जायचे, तिकडून मग घरी यायचे आणि मग घरी तिथे लोणावळ्याला त्यांनी एक युनियन ऑफिस घेतलं होतं. त्या युनियन ऑफिसमध्ये केसकर, पांडे हे त्यांचे काय म्हणतात कलीग्स होते आणि ते कलीग्स त्यांना मदत करायचे कामासाठी सगळं. आणि केसकरांना तोपर्यंत त्यांची रेल्वेतून नोकरी गेली होती 49च्या संपामुळे. संप 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बी.टी. रणदिवेंनी सांगितलं, की हे काही स्वातंत्र्य खरं नाही आणि हे स्वातंत्र्य खरं नाही म्हणून त्यांनी मग रेल्वेमध्ये संप जाहीर केला. आणि केसकर ही कंपनी सगळी त्यावेळेला त्या लेफ्टिस्ट क्लिनिंगची होती आणि म्हणून ते संपामध्ये गेले आणि संपामध्ये गेले तर संप काय झाला नाही, तो सगळं फ्लॉपच झाला. आणि अजूनपर्यंत त्यांनी जो संपाचा कॉल दिला होता त्यांनी अजून विड्रॉ केला नाही, तो संप तसा चालूच आहे. असो तो. पण मग केसकरला काढून टाकल्यानंतर मग केसकर फुल टायमर युनियनचा म्हणून ते तिथे काम करायला लागले. दादानी त्याला ठेवलं की फुल टायमर म्हणून तू काम कर. आणि फुल टायमर म्हणून काम करत असताना तो सगळं बाकीचं ऑफिस वगैरे बघायचा. दादा येऊन इतर सगळे कामगार तिथे त्यांना भेटायला यायचे आणि जे काही नॉर्मल युनियनचं काम असतं ते मला युनियनचं काम वाटतं करायला ते लागले. त्यावेळेलाच काहीतरी मेयरच्या इलेक्शनला उभं राहावं असं त्यांना सांगितलं नाही, नाही, गेलं नाही, नाही, होतं. नाही. सांगतो तुला. नाही, नाही, नाही. मेयरच्या इलेक्शनला वगैरे उभं राहण्याचं नव्हतं तुला. मी सांगतो ते पुढे काय तर. तर हे सगळं असं चालायचं. आणि मग ते म्हणाले, की आता काय करायचं? कारण तसं त्यावेळेला लोणावळा फार डेव्हलप नव्हतं. आणि पूर्वी तिथे ग्रेन शॉप होतं. म्हणजे सरकारचं ग्रेन शॉप असायचं. त्याच्यामुळे रेल्वे कामगारांना स्वस्त दरामध्ये सगळं काय मिळायचं. पण नंतर ते ग्रेन शॉप सरकारने बंद केली. मग आता काय करायचं? म्हणून मग त्यांनी म्हणाले, की आता आपण कोऑपरेटिव्ह स्टोअर सुरू करू. म्हणून त्यांनी एक कोऑपरेटिव्ह स्टोअर सुरू केलं आणि त्या कोऑपरेटिव्ह स्टोअरचे ते पहिले चेअरमन होते. अनेक वर्ष त्यांनी ते चेअरमन, मला वाटतं अजूनही ते स्टोअर चालू असावं तिथे. आणि त्या स्टोअरच्या माध्यमातून त्यांनी रेल्वे कामगारांच्या ह्या ज्या आपल्या त्यांच्या गरजा होत्या, त्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं. कारण जे तुम्हाला सामान ते क्रेडिटवरती द्यायचे आणि रेल्वेच्या पगारातून ते पैसे कापून यायचे. अशा पद्धतीने ती व्यवस्था होती आणि ते स्टोअर बऱ्याप्रमाणे चांगल्या प्रमाणे चाललं. पण जसं त्यांच्या कर नेहमी काहीतरी होत असतं. मला वाटतं त्यांच्या काय? कर्तृत्वामुळेच त्यांच्या नावाचा हां.
लोणावळा स्टेशनच्या बाहेर चौकाचं नाव दिलेलं आहे ते ना? ते नंतर ते सगळं संप झाल्यानंतर, ते हुतात्मे झाल्यानंतरचा तो भाग आहे. तोपर्यंत अच्छा काही नव्हतं ते. अच्छा अच्छा. हा 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 त्यावेळेला ते हयात असताना कर्तृत्वामुळे त्यांचं कुठेही नाव वगैरे काही नव्हतं. ओके. तर त्यामुळे ते सगळं काम त्यांनी सुरू केलं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक म्हणून आता तसं ते रेल्वे शहरच होतं. लोणावळा हे जे गाव होतं त्याच्यामध्ये मुख्यत्वे रेल्वे कामगार होते. बाकी त्याच्यामध्ये काय इतर लोक वस्ती तशी कमी असायची. आणि हे प्रामुख्याने तिथे काम करत असल्या कारणाने संपूर्ण गावामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा होता. आणि दबदबा असल्या कारणाने कोणीही पॉलिटिशियन्स काही काय असलं तर त्यांच्याकडे यायचे, आम्हाला मदत करा, आम्हाला समर्थन द्या, अशासाठी लोक सगळे अप्रोच व्हायचे. त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आता हे तर मेयर निवडणूक होणार आहे म्युन्सिपाल्टीच्या, मेयरची डायरेक्ट निवडणूक नव्हती, हम्म. म्युन्सिपाल्टीच्या, तर आपण राहायला पाहिजे. पण आता आपल्याला रेल्वे कामगारांच्या सर्व्हिस कंडिशनच्या मध्ये अशा पद्धतीच्या राजकीय चळवळीमध्ये किंवा पक्षाच्या ह्याच्यामध्ये भाग घेण्याला परवानगी नव्हती. त्यामुळे ते सगळं काय तिथं होऊ शकलं नाही. पण येणारे जे यायचे सगळ्या पार्टीचे लोक यायचे, आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला पाठिंबा द्या. अशा पद्धतीने त्यांच्याकडे ते एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं. कुठल्याही मोठ्या प्रभावी व्यक्तिमत्व जर लोणावळ्यात आलं तर ते दादाला भेटल्याशिवाय पुढे त्यांचं कुठे काम ते करायचे नाही. अशा पद्धतीचा तो एक दबदबा आणि त्यांनी आपल्यासाठी एक स्थान निर्माण केलं होतं. आणि नंतर मग त्यांची तिकडे आणि तुला आणखीन एक सांगतो जे महत्वाचं आहे, ते कोणाला माहिती नाही, कारण आपल्या फॅमिलीसाठी तू हे बनवतोस म्हणून हे समजणं गरजेचं आहे. त्यांचा डबा जायचा घरून. एक 4 ह्याचा मोठा पितळ्याचा पुड्यांचा डबा. चिकन कॅरियर टिफिन. होते. हां, 4 ह्याचा. हां. आणि पुड्यांचा. त्या 4 ह्याच्यामध्ये ते ते होते ते एकटे तिथे जायचे कामावरती. पण त्यांचा डबा कधीच एकासाठी नसायचा. 4-5 लोक पुरतील अशा पद्धतीचा तो डबा आई पाठवायची त्यांना. अव्वा पाठवत असे. हां. आणि तिथे जाऊन ते कॅबिनमध्ये ते बसून सगळे त्याच्याबरोबर ते तो लिव्हरमन, मिनिमम कॅबिन एएसआय आणि लिव्हरमन हे 2 असायचेच ना. तो हो. लिव्हर खेचण्यासाठी. पण तिथे गेल्यानंतर त्या आजूबाजूचा तो कोण पीडब्ल्यू आहे, एसपीडब्ल्यू आहे, कोणतरी तिथे कामासाठी आलेले लोक पण इकडेच यायचे, दुसरे कुठे जाणार ते. मग त्या सगळ्यांच्या जेवणासाठी हा डबा तिथं आई रोज पाठवायची आणि ते सगळं त्यांचं तो चालू होतं. तर त्याच्यातला हा एक महत्वाचा एक किस्सा म्हणजे पर्सनॅलिटीचा तो भाग म्हणून सांगतो तुला मी. तिथे गाड्या फार कमी असायच्या. 1-2च जायच्या आणि त्यांची एक गाडी ती जी जायची ती गेली, की मग हा डबा उघडून ते सगळ्या लोकांना, आणि तिथे जंगलच असल्या कारणाने केळीची पानं मिळायची. त्या केळ्याच्या पानावरती ते जेवण जेवत असत. तर एक दिवस ते आणि त्यांचा लिव्हरमन असे बसून ते जेवत होते. तेवढ्यात एक अँग्लो इंडियन अधिकारी तिकडे आला ट्रॉलीवरती आणि ट्रॅफिक चला आपण इन्स्पेक्टर. इन्स्पेक्शन करू. हां, हां. टीआय ट्रॅफिक ट्रॉली इन्स्पेक्टर. नाही, नाही, ट्रॉली म्हणतो पीडब्ल्यू आहे. अच्छा. हां, हां. तर तो आला त्याच्यामध्ये. तो अँग्लो इंडियन होता. मस्त झट्टा-कट्टा आणि तो स्टेप्स चढून आला आणि हे सगळे जेवायला बसले होते. आणि त्यांनी म्हटलं, "यू ब्लडी इंडियन्स ओन्ली नो टू ईट." आणि दॅट समहाऊ दादा वॉज नॉट एबल टू टॉलरेट दॅट. ते उठले आणि त्यांना जे 2-4 लगावले, तो बिचारा अक्षरशः ते सगळ्या स्टेप्स पडून तो खालपर्यंत तिथे पडून गेला होता. हा एक त्याचा भाग. कारण तो ब्लडी इंडियन्स जो म्हणाला होता ना, दॅट ही वॉज नॉट एबल टू टॉलरेट. आणि जेवणावरती तो हे बोलला ना, "यू ब्लडी इंडियन्स ओन्ली नो टू ईट." दॅट ही कुडंट टॉलरेट अँड दिस इज व्हॉट ही हॅड डन टू हिम. ओके. एनिवे, तर ते त्यांचं युनियनचं काम चालायचं आणि असा तो स्वाभिमानी आणि ही हॅड अ व्हेरी गुड हेफ्टी पर्सनॅलिटी. त्यामुळे काय तो प्रश्न नव्हता. तर एनिवे हे त्यांचं युनियनचं काम चालायला लागलं. ते सगळे पुढारी झाले, सगळं झालं आणि तोपर्यंत 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कॅबिन एएसएमचे अनेक प्रश्न होते आणि या काळामध्ये त्यांनी कॅबिन एएसएमच्या बरोबर सगळे संपर्क करून, टेलिफोन असायचे, सगळे बोलून त्यांचं एक सगळं मजबूत संघटन बनवलं होतं. मग आता 1949 मध्ये वल्लभभाई पटेल हे डेक्कन क्वीननी पुण्याला जायचे होते. तर यांच्या डोक्यात आलं, की आता हाच सर्वात चांगला ओकेजन आहे, की जिथे आपण या कॅबिनेटच्या प्रश्नांवरती काहीतरी दाद मागू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी होऊ शकतं. मग काय करायचं अशा वेळेला? तर आपलं सगळं डेक्कन क्वीन जाऊ द्यायची नाही. तर त्यांनी सगळ्या कॅबिनेट एसएमच्या बरोबर बोलणी केली. ते म्हणाले, की असं करायचं आपल्याला, ही गाडी थांबवायची आहे. आणि व्हीटीच्या कॅबिनमध्ये एक नाईक म्हणून कानडीच होता तो. तो एएसएम होता. VT म्हणजे आताच कॅबिन एएसएम होता. ज्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता म्हणतात ते. छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्यावेळेला हा. व्हिक्टोरिया टर्मिनस. बोरीबंदर. तर तर तिकडे व्हिक्टोरिया काम करणारा तो टर्मिनस.
नायक म्हणून होता. मग या सगळ्या कॅबिन मिनिस्टरना यांनी सांगितलं, ते म्हणे मामा तुम्ही सांगतायत ना, कारण दादाला आपण दादा म्हणत होतो, पण तोपर्यंत सगळ्या रेल्वे कामगारांमध्ये ते मामा म्हणून प्रसिद्ध झाले होते आणि त्यांना मामा म्हटलं जायचं. तर मामा तुम्ही सांगताय ना आपण करू. मग ह्या नायकाने सांगितलं, मामा माझं तर 6 महिन्यानंतर रिटायरमेंट आहे आणि जर रिटायरमेंट झालं तर आणि मी संप केला तर मला कोणी पैसे पण देणार नाही त्याचे काय. त्यावेळेला दादाने सांगितलं की त्याला, की "तू काय काय काळजी नको. तुझे जे काही पैसे आहेत ते मिळवून देणं ते देण्याचं काम माझी जबाबदारी ती." त्यावेळेला मिळणार काय होते त्याला ₹7,000-8,000 मिळायचे. पण त्यावेळेला ₹7,000-8,000 होते बिग मनी. पण ही सेड डोंट वरी, मी तुम्हाला ते देतो. म्हणाले हरकत नाही, मग काय प्रॉब्लेम नाही, आपण करू संप. आणि म्हणून ती 5-10 ची त्यावेळेला पण तोच वेळ होता साधारण डेक्कन क्वीनला जाण्याचा. आणि ही गाडी गेलीच नाही. आता होम मिनिस्टर गाडीमध्ये आहे आणि अर्धा तास गाडी जात नाही. कुठे झालं, काय झालं, कसं झालं, काय झालं, तोपर्यंत सगळी बातमी गेली त्याच्यामध्ये, की मग कुठे आहे मामा, कुठे आहे मामा म्हणून शोधायला लागले लोकांना. आणि मग 20-25 मिनिटानंतर मामांशी संपर्क झाला आणि त्या जनरल मॅनेजरने सांगितलं, "बाबा आता ही गाडी जाऊ दे, तुमचं जे काय सगळं आम्ही ते ठीक करून देऊ." आणि मग ती गाडी त्यांनी जायला दिली. ती गाडी गेली. दिस वॉज हिज फर्स्ट मेजर ॲक्शन दॅट ही डिड ॲज द युनियन लीडर अँड ॲज म्हणजे त्याच्यामध्ये इतर कोण नव्हतं. इट वॉज नॉट जनरल स्ट्राईक वगैरे काही नाही. दिस वॉज द कॅबिनेट ॲजिटेशन व्हिच ही लॉन्च्ड अँड सक्सीडेड. देन ही वॉज सस्पेंडेड फॉर सम टाईम. काही वेळाने त्याला घेतलं, ते सगळं झालं. एनिवे हा त्याचा सुरुवातीचा भाग झाला. आता फार लांब जाऊयात नको, नाही तर ते इट विल हो. गो ऑन फॉर आवर्स टुगेदर. आणि तो दुसरी सोडतो. दुसरी एक गोष्ट तर मला विचारायची होती की हं. ऑस्ट्रेलियाला जायचं. नाही तर सांगतो तुला मी, तर चान्स. अजून फार पुढे आहे ते. ऑस्ट्रेलिया इज मच अहेड. आय विल टेल यू दॅट. मग काय झालं त्यावेळेला ते या कंट्रोलरच्या सिलेक्शनला बसले. आणि ते कारण ते चॅनल प्रमोशनच होतं ते. त्यामुळे देयर इज नो काही बाहेरून वगैरे काय अंदर घुसणे वगैरे काही नाही. सो ही अपिअर्ड फॉर दॅट सिलेक्शन. ही गॉट सिलेक्टेड आणि ही वॉज पोस्टेड ॲज सेक्शन कंट्रोलर इन इन व्हीटी. मग आता सेक्शन कंट्रोलर म्हणून व्हीटीला झालं, तर मग मुंबईला शिफ्टिंग अनिवार्य होतं. हो. सो इन 59 च्या सुमाराला आपण तिथे मुंबईला शिफ्ट झालो. आणि ह्याच घरामध्ये आरबी 3114/5 हम्म. आणि ते नवीन बिल्डिंग झाली होती अँड वी वर द फर्स्ट ऑक्युपंट्स. हे पण तुला, आणि आपल्याला मिळालं होतं घर एक बर्कले पॅलेसला आधी, क्वार्टर भायखळ्याला, भायखळ्याला. भायखळ्याचं. आता ते Correct. बर्कले पॅलेसला सगळे वॉज मच लार्जर हाऊस. हो. पण तिथे सगळ्या ख्रिश्चन लोकांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. तर ते म्हणाले, "अरे तू आम्हाला हे घर दे." हे दादा सेड येस. सो आपल्याला हे मिळालं. इन एक्सचेंज ऑफ दॅट देयर वॉज नेव्हर फिजिकल ऑक्युपेशन, पण अलॉटमेंट मग इकडे झालं. सो वी वेंटर्ड इंटू दिस हाऊस. हे झालं ते इट वॉज 59. तर त्या 59 नंतर 1960 मध्ये संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनी संपाचा निर्णय घेतला. 1960चा स्ट्राईक. त्याच्या आधी एक डेलिगेशन जायचं होतं ऑस्ट्रेलियाला आणि ते डेलिगेशन मध्ये दादाचं नाव होतं, की दादाने जावं म्हणून. आणि म्हणून त्याची सगळी पासपोर्ट वगैरे सगळी सगळी तयारी करून घेतली ती, इन्क्लुडिंग व्हिसा. ऑल वॉज डन. एक पण सूट तेवढा पण जर शिवला संप होता. आला, हां? एक सूट पण शिवला होता त्यांनी. हो, ते सांगतो ना, की तो सूट पण शिवला होता आणि आणि तो सूट अजूनही आहे इकडे. मी घालतो त्याच्यात अल्टर करून. ओके. नाही, नाही, मला वाटतं तो नाही. तो मला वृषालीच्या ह्याच्यात मिळाला, लाल इमलीवाला. एनिवे, तर सूट पण शिवला होता. सगळं एव्हरीथिंग वॉज सेट. ही वॉज टू गो. पण तेवढ्या संपाचा निर्णय झाल्या कारणाने त्यामुळे संप इकडे चालू असताना मी तिकडे जाऊ शकत नाही. सो ही कॅन्सल्ड दॅट ऑस्ट्रेलिया व्हिजिट. तो पासपोर्ट आपल्याकडे अजून आहे. आय थिंक आय हॅव शोन इट टू यू. मी सगळ्या लोकांना दाखवू शकतो. तो मेमोयर म्हणून मी ठेवलेला आहे आपल्याकडे, इथे माझ्याकडे आहे. त्यामधूनच ओके. आपल्याला जन्मतारीख करेक्ट मिळते. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. ते ते काय करेक्ट मिळते म्हणून तू सांगू शकत नाही. तिथे लिहिले गेलेली तुला मिळते एवढं म्हणून ती करेक्ट आहे. सांगू. हां. म्हणून ती करेक्ट आहे. म्हणून ते करेक्ट आहे आपलं असं म्हणायचं. दॅट्स हो. इट. तर ठीक आहे. बिकॉज नोबडी नोज काय ते एक्झॅक्ट काय होतं, कधी त्या लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे आपल्याकडे नाही आहे. ओके. तर एनिवे दॅट इज वन थिंग. तर अशा पद्धतीने ते 1960चा जो तुझा ऑस्ट्रेलियाचा प्रश्न होता त्याचं हे होतं. ओके. तर नाही, मला सांगायचं एवढ्यासाठीच होतं की हां. अपॉर्च्युनिटीज आल्या म्हणून त्या ग्रॅब करण्यापेक्षा ज्या कामात आपण इंटरेस्ट आहे म्हणजे आहोत त्याला जास्त महत्व नेहमी ठेवत आहे. हो, बरोबर आहे. तेच ना. म्हणूनच त्यांनी ते जॉइन सोडलं ना ते, नाहीतर कशाला सोडलं असतं ते. करेक्ट. आणि त्यानंतर मग हां.
नाही तर कशाला सोडलं असतं. इतर अनेक लोक होते त्याचा, आणि तुला मी सांगितलं ही वॉज अ ह्युमनिस्ट. त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये ते अट्रॅक्ट, म्हणजे तो कम्प्लीट आयडिओलॉजिकल कन्व्हिक्शन होतं त्यांचं. आणि त्या आयडिओलॉजिकल कन्व्हिक्शन मध्ये अशा गोष्टीला स्वतःचा काय म्हणतात फायदा, स्वतःचा स्वार्थ ह्याला जागा नसते. हा. खरंय. आणि म्हणून लोणावळ्यापासून तू लोणावळ्याचं विचारत होतास, सगळे पुढारी लोणावळ्याच्या आपल्या घरी यायचे, शिवाजी पार्क आपलं स्वराजनगरमध्ये. आणि त्या स्वराजनगरमध्ये येऊन आपल्याकडे एक गुडार होतं, ते गुडार घातलं जायचं आणि त्याच्यामध्ये 8-10 लोक येऊन झोपायचे. आणि आपली अव्वा हे जेव्हा येतील तेव्हा त्यांच्यासाठी जेवण गरम गरम जेवण बनवून ते 10ला आले तर 10ला, 11ला आले तर 11ला, 12ला आले तर 12ला, हे सगळं करण्याचं काम ती करत होती. हो ना? आणि आम्ही आता त्यातल्या त्यात थोडंफार फिरू शकणार म्हणजे मीच होतो, म्हणून मग त्यांचं काय लागायचं ते करण्याचं काम मलाच करावं लागायचं. मीच करत होतो, दुसरं कोण करणार त्याच्यामध्ये नव्हतं. खरंय. तर तेव्हा पासूनच आपल्या घरामध्ये ती लोकांचं येणं जाणं, त्यांचं बघणं, हे सगळं सगळं चालू होतं. तर एनिवे ते आपण मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर 60च्या संपाचं तुला मी सांगितलं, संप होता म्हणून त्यांनी ते केलं नाही. तो संप काय फार मोठा इफेक्टिव्ह झालाच नव्हता. समजलं की नाही? पण त्यावेळेला इकडे बी.आर. सिंग नावाचा गृहस्थ एनआरएमएचा जनरल सेक्रेटरी होता. तो फोरमन होता परळ वर्कशॉपमध्ये. दादा वॉज नॉट जनरल सेक्रेटरी. दादा Yes. वॉज ओनली वर्किंग प्रेसिडेंट. वर्किंग प्रेसिडेंट. पण या जनरल सेक्रेटरीनी संप उद्या आहे तर आज त्यांनी राजीनामा दिला. ही वॉज सो स्केअर्ड, अफ्रेड. मग तिथे त्यावेळेला दादा वॉज मेड द जनरल सेक्रेटरी. हो. 60च्या संपामध्ये. ओके. तर 60चा. तेव्हा 60चा संप काय, हा, तर 68चा. त्या 60च्या संपामध्ये 60 1960. ओके. हा. आणि त्यावेळेला मग आता संप होता म्हणून मग दादा वेंट अंडरग्राऊंड. अंडरग्राऊंड मग कुठे गेले? ही वेंट अँड स्टेड विथ जी.एच. काळे. घनश्याम बिल्डिंग ती किंग आहे ती, सर्कल. किंग सर्कल. हा. तिथे राहिले होते. हा. आणि पोलिसांना कुठून तरी सुगावा लागला. तर ते सकाळी तिकडे 5 वाजता त्यांनी दरवाजा उघडला. पण ते जे जी.एच. काळेंची बायको होती ना, ती पक्की जनसंघी आणि हे कॉम्रेड, असं त्यांचं ते झालं होतं. तिचं पण लग्न झालं होतं, ती पण विधवा झाली होती. त्यांचं ते आधी लग्न होऊ शकलं नाही, नंतर या लोकांनी लग्न केलं. तर ती आपल्याला होती, ती पक्की म्हणजे आपल्याला जरा थोडक्यात करावं लागेल. 10 मिनिटं जे दाखवत आहे. ओके, ललिता, ओके, ठीक आहे, ठीक आहे, जाऊन देतो भाग. मग त्यावेळेला तिने पोलिसांना हकलून दिलं की बाबा नाही, इथं कोण नाही वगैरे वगैरे. तो त्यात 60चा चॅप्टर संपला. ओके. मग तुला आता कुठे, वेअर डू आय नाउ टेक यू है ना? our टू more 60? important is 1974 strike. हा, ठीक आहे. देन है ना आय तो? विल कम टू दॅट इमिजिएटली. आय विल स्किप अँड एव्हरीथिंग अँड कम देअर. देन हो. मीन वाईल मग त्याला मी 64 मध्ये वॉल्टरला डीबीके प्रोजेक्ट मध्ये जॉईन झालो. आणि हो. जॉईन झाल्यानंतर तिकडे त्याचा इतिहास कधीतरी नंतर बघू आपण. तर जॉईन झालो. आणि नंतर 65-66 ला दादा आजारीच पडायला लागले होते. आणि म्हणून मग त्यांचं तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना एम्प्युट करावं लागलं वगैरे 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 वगैरे. तर त्याच्यानंतर मग इथे साऊथ सेंट्रल रेल्वेचं ऑप्शन आलं. मी ते ऑप्शन घेऊन इकडे मुंबईला आलो. ओके. 68च्या आधी 67 ला. तर त्याच्यानंतर आपण 68चा संप आला. दादा आजारी असल्या कारणाने ही वॉज नॉट द जनरल सेक्रेटरी. जनरल सेक्रेटरी त्यावेळेला सीना पाटील झाले होते एनआरएमचे. हो. ही वॉज आणि प्रेसिडेंट होते व्ही.बी. माडेश्वर. आणि या लोकांनी त्या 68च्या संपामध्ये 2 दिवस आधी संप विड्रॉ करून टाकला. वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्ही रेल्वेनी संप विड्रॉ केला, जरी ऑल इंडियाचा कॉल असला तरी सुद्धा. हा. तर एनिवे तो संप झाला नाही. त्यावेळेला मी ऑलरेडी जॉईन झालो होतो आणि मला जॉर्ज फर्नांडिसांचं अट्रॅक्शन होतं, बिकॉज त्या काळामध्ये ही वॉज अ व्हेरी ग्रेट लीडर. मग मी परस्युएट करायला लागलो की अरे काय तुमचं सगळं रेल्वेची युनियन, कोण तुम्हाला 60ला तुम्ही संप करू शकला नाहीत, 68चा संप तुमच्या पुढाऱ्याने मागेच घेतला, यू आर ऑल बिट्रेड वगैरे वगैरे वगैरे. मी माझ्या पद्धतीने सांगत होतो आणि मी तिथे जात होतो. इट टूक मी 3 इयर्स टू परस्युएट दादा. बाबा आपल्याला रेल्वे कामगारांची मुवमेंट मजबूत करायची असेल तर तुम्हाला जॉर्ज फर्नांडिस सारखं नेतृत्व हवं आणि ते तुम्हाला आणायला पाहिजे. त्यांची भूमिका जॉर्ज फर्नांडिस बद्दल निराळी होती. Anyway, तोही आज विषय नाही, त्यामुळे मी ते संपवतो. तर तर 1973 मध्ये मग आम्ही एनआरएमए मध्ये आफ्टर दिस 3 इयर्स परसुएशन ही अग्रीड आणि ही टूक इनिशिएटिव्ह इन गेटिंग जॉर्ज फर्नांडिस इनटू रेल्वे युनियन, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मध्ये. पण पद्धत काय असायची, त्यांना आधी तुम्हाला ऑनररी मेंबर म्हणून तुम्हाला घ्यावं लागायचं. आणि ऑनररी मेंबरचं जेव्हा प्रपोजल कटनीमध्ये संमेलन होतं, त्या कटनीच्या संमेलनामध्ये जॉर्ज फर्नांडिसांना ऑनररी मेंबर बनावं असा जेव्हा प्रस्ताव मांडण्यात आला, हे सीपीएमच्या लोकांनी त्याला विरोध केला. पण प्रचंड बहुमताने तो मंजूर झाला
आणि त्याचं ते ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर ते प्रेसिडेंट झाले. हे जून 73 मध्ये. मग ॲज लॉंग एज त्यांनी जून मध्ये ते प्रेसिडेंट NRMA झाले. मग ऑक्टोबरमध्ये AIRFचं संमेलन होतं. त्या AIRFच्या संमेलनामध्ये त्यांना सांगितलं गेलं, मी होतो आणि दादा होते. आम्ही सांगितलं की आता तुम्ही AIRFच्या प्रेसिडेंटसाठी उभं राहायला पाहिजे. त्यावेळेला सगळे इलेक्शन्स वगैरे व्हायच्या, डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशन सेटअप होतं. तर जॉर्ज फर्नांडिस म्हणाले की अरे मी समाजवादी पार्टीचा मी अध्यक्ष आहे आणि पीटर अल्वारेस ज्यांच्याबरोबर तुम्ही मला आणि लढायला तो सांगता एक ते माझ्या तो एक हं? मोठाच इतिहास आहे तो पण. आणि होय. महत्वाचं म्हणजे पण की तुम्ही पण त्या ऍडव्हर्टाईज करून इतिहासाशिवाय त्यांना अध्यक्ष बनवलं. नाही, नाही. पण त्या इतिहासाशिवाय त्याचा संप होणार नाही. म्हणून हा इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. म्हणून हा. त्यांनी तिथे त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही आता ते म्हणाले की माझ्या पक्षाच्या बरोबर तुम्ही लढायला सांगता. तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुमची निष्ठा कोणाबरोबर? पक्षाबरोबर का कामगारांच्या बरोबर? हा शब्द जेव्हा माझ्या तोंडातून त्यांना गेला ते म्हणाले नॉमिनेशन द्या आणि त्यांनी नॉमिनेशनची सही केली. आणि नंतर तो इतिहास झाला, निवडणूक झाली. हे बहुमताने हे जॉर्ज फर्नांडिस AIRFचे अध्यक्ष झाले ऑक्टोबर 1973 मध्ये. हा झाला मग. आणि मग त्यांनी आता पहिली मीटिंग बोलवली. तर जर रेल्वेचा संप आणि त्यांनी बघितलं या या संघटनांकडे पैसे नाहीत, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि हे संपाची भाषा करतात. कळतं का नाही? असा काय संप होतो काय? म्हणून त्यांनी फेब्रुवारी 1974 मध्ये एक मीटिंग बोलवली सगळ्या संघटनांची, छोट्या-मोठ्या सगळ्यांना बोलवलं त्यांनी. ते करून तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे 8 मे 1974 दिवस ठरवला. सांगतो ना हे ती है ना? नाही, नाही. हो, आणि नाही, नाही, नाही. पण आपला वेळेचा प्रश्न बरोबर. असल्यामुळे हां, मला महत्वाचं की तो जो 2 तारीख आहे, 2 हां. तारीखचे इव्हेंट त्याच्यामध्ये तुझा हां, रोल सांगतो ना तुला. आणि बंडूचा रोल. माझा रोल सांगतो. आय विल टेल यू. मग काय झालं त्याच्यामध्ये, की आता संपाचा निर्णय झाला, संपाची नोटीस दिली गेली आणि संप ठरला तर 1 मेला आणि निगोशिएशन चालू होती. जॉर्ज फर्नांडिस म्हणाले, की मी मे डेच्या रॅली करून येतो लखनौवरून आणि मग परत आपण निगोशिएशन सुरू करू रेल्वे मंत्र्याबरोबर. त्याप्रमाणे इथे आपण मुंबईमध्ये आमची मे डे रॅली झाली करी रोडला. ती रॅली करून आम्ही 11 11:30 ला परत आलो. आणि रात्री झोपलो. सकाळी बरोबर 2 वाजता पोलीस आले घरी आणि सांगितलं आता तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे. तुम्ही आलं पाहिजे. ते म्हणाले, "ठीक आहे, मग मी अंघोळ वगैरे करून येऊ का?" त्यांनी सांगितलं, "हो." चहा वगैरे झाला. म्हणाला, "तर तुमच्या मुलाला पण अरेस्ट आहे तुम्ही." माझं लग्न 11 मार्चला झालं होतं. आम्ही होतो तिथे. ठीक आहे, आता बोलवलं तर मग मी पण अंघोळ वगैरे केली आणि आम्हाला दोघांना त्या ब्लॅक मारियामध्ये टाकून आधी किंग सर्कल स्टेशनला नेलं आणि मग तिथून मग CID लॉकअपमध्ये घेऊन गेले तिथे. तिथे 7-8 लोक आणखीन आले होते. निमकर वगैरे ती अशी मंडळी, UB सिंग तुमच्या वेस्टर्न रेल्वेचे, त्यांना पण आणलं होतं तिथे. आणि तो बिचारा निमकर फार तसा काय म्हणतात घाबरलेला होता. त्याला सगळं चीअर करण्याचं काम दादा करत होते तिथे आम्ही सगळे. आणि तेवढ्यात त्यांना तिथे लिफ्ट नव्हती. मोठमोठ्या स्टेप्स चालून जाव्या लागल्या. त्याचा त्यांना त्रास झाला आणि तो पण इतिहासाला वेळ नाही, पण तो पण महत्वाचा आहे. पण तिसरा जाऊ दे, अटॅक तो जाऊ दे. तो हां, तिसरा अटॅक होता ना? हां, तो तिसरा हार्ट हां, तेच अटॅक होता. म्हणून तिसरा अटॅक तिथे त्यांना आला. आम्ही त्यांना खाली नेलं तिथे. म्हटलं कारण कामा हॉस्पिटल जवळ होतं ते डॉक्टर येण्यासाठी. पण आणि ते डॉक्टर आले पण आम्ही त्यांना खाली नेईपर्यंत. पण ही सेड ही इज नो मोर. ही नो मोर म्हटलं ना दिस वॉज नोबडी वॉज प्रिपेअर्ड फॉर दिस सिच्युएशन. कोणीही ह्या गोष्टीची कल्पना केली नव्हती आणि त्यासाठी तयारी पण नव्हती. आता मी म्हटलं काय करायला पाहिजे? तर मग माझ्या डोक्यात आलं, की बाबा आता इथून पळायला पाहिजे आपण. म्हणून मग तिथून मी पळालो. आणि कोणाचंच त्याच्यामध्ये लक्ष होतं. काय पोलीस करणार काय होते? मी गेलो म्युनिसिपल च्या ऑफिसमध्ये. म्युनिसिपालिटीचं ऑफिस बाजूलाच आहे. तिथे आपला बंडू सागर बंडू हा तिथे काम करत होता 7व्या माळ्यावरती का 6व्या माळ्यावरती. मी तिथे गेलो त्याला सांगितलं, "बाबा असं-असं झालेलं आहे. दादा नाहीये. आता तू जरा सांभाळ." आणि हे त्याला सांगून मी आय ब्रोक द न्यूज टू हिम अँड देन आय केम बॅक. मग ते इथे आल्यानंतर सगळीकडे ती बातमी या बंडूने जाऊन घरी सांगितलेलं असणार. ती सगळीकडे पसरली. आणि मग लोकांमध्ये हे होय. झालं, की पोलिस हां, होय, असा एवढा मोठा इतिहास झाला की हां, सुहास व्यासचे वडील ते मला हां, म्हणाले हां. की नेहरूंनंतर तुझ्या होय. वडिलांचीच जो प्रोसेशन होतं मुंबईत, हो, बरोबर आहे. एवढं भव्य आणि दिव्य होतं आणि हो, ते बरोबर फार आहे. आपल्याला अभिमानाचे आहे. बरोबर आहे. हो, आपल्याकडे बरोबर आहे. हो, आपल्याकडे तिथं एक मग हे 3 मिनिट आहे झाल्यानंतर आता.
आम्ही सगळे मिसामध्ये बंद होतो आणि मिसामधून कोणाला तसं डायरेक्ट सोडता येत नव्हतं. त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊनच रिलीज करायचं होतं. म्हणून त्यांनी मला 1:30 वाजता रिलीज केलं आणि हे करत असताना त्यांनी मला विचारलं, "काय रे बाबा?" मी म्हटलं की "नाही, हे नॅचरल डेथ आहे. तुम्ही काय मारलं-बिरलेलं नाही. आय वॉज कॉन्शियस. तुम्ही हे स्टेटमेंट द्याल का?" मी म्हणालो, "हो, मी देतो. आय गिव्ह दॅट स्टेटमेंट." एनिवे मग त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आणि सगळे तिथे आले. सगळ्या गाड्या वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वेच्या येऊन आपल्या घरासमोर थांबायच्या. त्यांनी ते फेन्सिंग तोडलं आणि सगळे जवळ-जवळ 50,000-55,000 हजार लोक, होय की नाही? हे आपल्या मागच्या मैदानामध्ये जमले होते. आणि मग ते हे आणून काय म्हणतात ट्रकमध्ये त्यांना घालून घेऊन त्यांची प्रेतयात्रा त्या शिवाजी पार्कला नेण्याचं काम झालं. मी तिकडे त्याच्यामध्ये बसलो होतो. मला वाटतं तू एक आला होतास की महत्वाचा नाही तोपर्यंत मुद्दा माहिती आहे. एक हां, महत्वाचा मुद्दा मला एवढ्यासाठी सांगायचा की आपल्याला अव्वाना 25,000 रुपये सरकार देऊ करत होते आणि हां, ते तिने घेतलं नाही. हो, हा? ते नंतर. हो हां, म्हणजे ते नंतर. झालं तेच. पण मी आता ही आपल्याकडे 1 मिनिट राहिल्यामुळे मी हां, मी याच्यावरती आलो. कारण मी हां, काही बोल. परमनंटली झूमचं मेंबरशिप घेतलेली नाहीये. त्यामुळे ते 40 ओके, ओके, मिनिटाचं ओके. आपलं लिमिटेशन होतं. ओके, 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 ओके. म्हणून ते 1 मिनिटात करण्यासाठी म्हणून मी असं एवढ्यावरच संपवायला बघतोय. हो ना, बरोबर आहे. तर ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते रेल्वे बोर्डाचा एक अधिकारी आला आणि मग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, की "हे असं आहे, तुम्ही घ्या." त्यावेळेला मी होतो तिथे. मी सांगितलं, की "बाबा हे पैसे आम्हाला नकोत." हां. मग ते म्हणाले, की "आम्हाला पाहिजे तर आम्ही कामगारांच्याकडून घेऊ. आम्हाला हे नको." तर त्यांनी सांगितलं, "तुम्ही ते तुमच्या आईच्यासाठी आणलेले आहे." हां. मग आता आई तर तशी ती काय कमी ब्रेव्ह नव्हतीच. तिने सांगितलं, "माझा मुलगा जे म्हणतो ते बरोबर आहे. आम्हाला हे पैशाची तुमची गरज नाहीये. तुम्ही ते घेऊन जाऊ शकता." दॅट इज हाऊ दे वेंट बॅक विथ दॅट मनी. हा त्यातला 25,000 चा हा भाग त्याचा. मला वाटतं बोलत राहू तो अजून भरपूर आहे. पण हां, आता बरोबर आहे. इथेच इथेच आपण स्थिमित करूयात हो, आपण. तुम्ही स्वाभिमानी आणि संघर्षमय जीवनाचा एक आढावा घ्यायचा छोटासा प्रयत्न पण केला. वेळेची आणि व्हिडिओच्या लांबीची मर्यादा समजून इथेच आपण थांबत आहोत. आणि एक मात्र जरूर सांगावंसं वाटतं की दादाच्या संघर्षात दादाबरोबर अव्वाचा देखील तितकाच जबरदस्त सपोर्ट होता. आणि स्वाभिमानाचा प्रत्येक वेळेला आपल्या सगळ्यांकडून मोठं उदाहरण दिसू शकतं. एकच ते ज्या दिवशी दादाचं देहावसन झालंय 2 मे 1974ला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिरीषची इंटरसायन्सची परीक्षा होती आणि त्यावेळेला आपण 12-13 दिवस घराबाहेर न निघणे हे फार कसोशीने पाळलं जायचं. तशा परिस्थितीमध्ये घरात 40-45-60 लोक सतत असताना देखील दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आईने त्याला सांगितलं, "जा तुझी परीक्षा देऊन ये." आणि त्यांनी परीक्षा दिली आणि आज तो डॉक्टर बनून आपल्या सर्व कुटुंबियांना आणि जनतेला एक मोठा सपोर्ट बनून राहिला. खूप काही आहे. पुन्हा आपण कधी बोलू. आजच्या दिवशी एवढंच पुरं करू आणि आपली मनापासून श्रद्धांजली दादांना अर्पण करून धन्यवाद.